समस्या आहेत, प्रश्न आहेत ते जॉईन करतात. त्यामुळे आज बऱ्यापैकी नव्याने जे सगळे जॉईन झालेले आहेत त्यांचं त्याचप्रमाणे आज आपल्याकडे या प्रश्न तुमचे उत्तर आमचं ही जी आपली एक अभिनव उपक्रम आहे त्याच्यामध्ये अ, जे तज्ञ तुमच्या प्रश्नांची उत्तरं देणार आहेत त्या सर्व तज्ञांचं प्रामुख्याने स्टिअरिंग कमिटीचे आदरणीय चेअरमन डॉक्टर नितीन करमळकर सर, डॉक्टर व्ही.एल. माहेश्वरी त्यांच्याकडे आज जळगावमध्ये एक परिषद चालू आहे, त्यामुळे 5 ते 10 मिनिटांमध्ये माहेश्वरी सर आपल्याला जॉईन करतायत. शिवाजी विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डी.टी. शिर्के साहेब ऑलरेडी जॉईन झालेले आहेत आपल्याला. आर.डी. कुलकर्णी सर मुंबई विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू आज हे प्रवासामध्ये आहेत, तेही जळगावच्या दिशेने निघालेत, मात्र त्यांनी पण जॉईन केलेलं आहे. त्याचप्रमाणे श्री अनिल राव सर आज अहमदाबादला असल्यामुळे ते होऊ शकत नाही जॉईन. त्याचप्रमाणे डॉक्टर जोगेंद्र सिंग बिसेन पीव्हीसी वायसीएमओयू हे पण जॉईन झालेले आहेत. डॉक्टर माधव वेलिंग सर पण आज जॉईन झालेले आहेत. त्यामुळे आजचा हा या सगळ्यांचं त्याचप्रमाणे संपूर्ण राज्यामधनं आज आपल्या उच्च शिक्षणाशी आणि एनईपी अंमलबजावणीशी निगडीत सगळे जे महत्वाचे स्टेक होल्डर्स आहेत, प्राचार्य आहेत, शिक्षक आहेत, या सगळ्यांचं मी आजच्या ह्या आपल्या महत्वपूर्ण कार्यक्रमात ऑनलाईन कार्यक्रमामध्ये मी स्वागत करतो. आणि मी थोडक्यात तुम्हाला कल्पना देतो जे आज नव्याने जॉईन झालेले आहेत. हा एक अतिशय महत्वपूर्ण उपक्रम आपण उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने सुरू केलेला आहे. 2024-25 पासून आपण राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 ची अंमलबजावणी संपूर्ण राज्यामध्ये आपण सुरू केलेली आहे. आणि आपल्याला कल्पना आहे की याची तयारी पूर्वतयारी साधारणतः 2 वर्षांपासून आपण करतो आहोत. त्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कार्यबल गट असतील, समित्या असतील, त्या शासनाकडनं स्थापन केल्या गेल्या होत्या. आणि आता याच्या अंमलबजावणीची पूर्वतयारी करण्यासाठी शासनाने डॉक्टर नितीन करमळकर साहेबांच्या अध्यक्षतेखाली एक स्टिअरिंग कमिटी देखील स्थापन केलेली होती. या स्टिअरिंग कमिटीने वेळोवेळी बैठका घेतलेल्या होत्या. त्याचप्रमाणे सर्व विद्यापीठांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये येणारे एडेड आणि अनएडेड कॉलेजेसच्या प्राध्यापकांसाठी, प्राचार्यांसाठी या संदर्भामध्ये कार्यशाळा घेतलेल्या होत्या. ओरिएंटेशन प्रोग्राम आपले खूप सारे झालेले होते. याचं मीडिया कव्हरेज देखील खूप मोठ्या प्रमाणावरती झालेलं होतं. परंतु अंमलबजावणी करत असताना देखील काही प्रॅक्टिकल इश्यूज येऊ शकतात इम्प्लिमेंटेशनच्या दृष्टिकोनातनं. त्यासाठी म्हणून माननीय मंत्री महोदय उच्च आणि तंत्र शिक्षण चंद्रकांत दादा पाटील यांच्या सूचनेनुसार आम्ही हा मुक्त व्यासपीठ हे तयार केलेला आहे. आणि या मुक्त व्यासपीठामध्ये राज्यातनं कोणीही आपल्या शैक्षणिक संस्थांमध्ये जे आता एनईपी राबवत आहेत त्यांना एनईपीच्या संदर्भामध्ये काही प्रश्न असतील तर ते मुक्तपणे विचारू शकतात. त्यासाठी 10 जणांची तज्ञ समिती ही स्थापन करण्यात आलेली आहे. आणि हे सगळे तज्ञ आज या ठिकाणी जॉईन झालेले आहेत. त्याचप्रमाणे हा आम्ही एकूणच पालक, विद्यार्थी यांच्यासाठी देखील हा अत्यंत उत्तम पद्धतीने हा व्यासपीठ तयार केलेला आहे. आपण सगळ्यांनी प्रथम तर मी आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो, कारण आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नांमुळे वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा देखील एक अभिनव प्रयोग 1 जानेवारी ते 15 जानेवारी या दरम्यान आपण संपूर्ण राज्यात राबवला. आणि ज्याची प्रक्रिया ही अजूनही चालू आहे. त्यासाठी अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद हा संपूर्ण राज्यामधनं दिला गेला. महाविद्यालयांमध्ये वेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले गेले. त्याचप्रमाणे स्कूल कनेक्ट हा देखील आपण उपक्रम या संदर्भामध्ये राबवला होता. त्यालाही अत्यंत उत्तम प्रतिसाद हा विद्यापीठांकडनं आणि त्याचप्रमाणे महाविद्यालयांकडनं दिला गेला. आणि आता आपण जो ही जे मुक्त व्यासपीठ तयार केलेला आहे त्याचाही प्रतिसाद हा अतिशय चांगला आहे. उत्स्फूर्तपणे प्रश्न विचारले जात आहेत. आणि जसं मी सांगितलं की आपण साधारणतः अजून 1-2 कार्यक्रम झाल्यानंतर या संदर्भामध्ये जे प्रश्न सातत्याने विचारले जात आहेत त्यांना एफएक्यूच्या रूपाने एखादा ते आमच्या डीएचच्या वेबसाईटवर आम्ही अपलोड करणार आहोत, जेणेकरून आपल्याला ज्या ज्या वेळेला अशा स्वरूपाचे प्रश्न येतील तेव्हा त्याचं उत्तर देखील प्रत्येकाला मिळू शकेल. त्यामुळे हा एक अतिशय महत्वपूर्ण उपक्रम, असे अनेक उपक्रम आपण डीएचई म्हणजे डायरेक्टरेट ऑफ हायर एज्युकेशनच्या वतीने आपण सुरू केलेले आहेत. आणि मी आवर्जून या गोष्टीचा उल्लेख करू इच्छितो की आता डीएचई म्हणजे डायरेक्टरेट ऑफ हायर एज्युकेशन यांची भूमिका ही देखील विस्तारलेली आहे. आणि ही भूमिका आता केवळ नियंत्रण, समन्वय यापुरती मर्यादित न राहता आता गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा प्रसार हा महाराष्ट्रामध्ये व्हावा या दृष्टिकोनातून डीएचई थिंक टँक म्हणून काम करत आहे. आणि याची एक महत्वाची भूमिका आहे, कडी ज्याला आपण म्हणू, म्हणजे सर्व महाविद्यालय आणि शासन यांच्यातले कडी म्हणून डीएचई आता काम करायला लागलेलं आहे. या दृष्टिकोनातून अशा अनेक अभिनव उपक्रम
हे आम्ही राबवलेले आहेत आणि भविष्यातही राबवला जाणार आहोत. आणि याच्या माध्यमातून टीचर्स एंगेजमेंट, स्टुडंट एंगेजमेंट, पॅरेंट्स एंगेजमेंट हा अत्यंत महत्वाचा कार्यक्रम आहे. तुमच्यापर्यंत रिच आउट होणं, तुमच्यापर्यंत म्हणजे अगदी ग्रामीण भागापर्यंत, इव्हन दुर्गम आदिवासी डोंगराळ भागापर्यंत पोहोचणं आणि तिथल्या प्राध्यापकांच्या समस्या जाणून घेणं, त्या सोडवण्याच्या समस्या करणं, या उपर आम्ही एक महत्वपूर्ण उपक्रम घेतला. आपल्याला कल्पना असेल की झिरो पेंडन्सी ड्राईव्ह आपण रन केली आणि ह्या झिरो पेंडन्सी ड्राईव्ह मध्ये विविध सहसंचालक कार्यालयामध्ये प्रलंबित असणाऱ्या अनेक केसेस आपण रिझॉल्व्ह केल्या. साधारणतः 31 डिसेंबरला 4000 केसेस या प्रलंबित होत्या. त्यापैकी 3100 केसेस ह्या रिझॉल्व्ह झालेल्या आहेत आणि 31 जानेवारीपर्यंत आपण झिरो पेंडन्सी ह्या ड्राईव्हच्या दिशेने जातो आहोत. त्यामुळे अनेक अशा अभिनव उपक्रम आपण DHEच्या वतीने सुरू केलेत. मात्र हे सगळे उपक्रम आपल्या सहकार्याने पूर्ण होणार आहेत. आपण सगळे ॲज अ टीम म्हणून काम करतो आहोत. आपल्या राज्याला एक अत्यंत उत्तम उच्च शिक्षणामधले मॉडेल क्रिएट करण्यासाठी आपण सगळेजण काम करतो, जेणेकरून इतर राज्य पण महाराष्ट्राच्या या सगळ्या उपक्रमांचं अनुकरण करू शकेल. यासाठी ही आजच्या जे सगळे नवीन जॉईन झालेले आहेत त्यांच्या दृष्टिकोनातनं ह्या सगळ्या गोष्टी कम्युनिकेट करणं मला अत्यंत गरजेचं होतं. आज आपण प्रामुख्याने जो NEP प्रश्न तुमचे उत्तर आमचे हा कार्यक्रम आपण वर्कआउट करतोय, त्यामध्ये आपण एक विषय साधारणतः जनरली दिलेला होता, तो म्हणजे जी क्रेडिट फ्रेमवर्क आपण 2 GRच्या माध्यमातून आपण सगळ्या राज्याला उपलब्ध करून दिली होती, ज्याच्या आधारावरती UG आणि PG मध्ये आता NEPचं इम्प्लिमेंटेशन चाललंय. ही क्रेडिट फ्रेमवर्क नेमकी कशी आहे, कशा पद्धतीने काम करते, त्या संदर्भात जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते विचारण्याच्या दृष्टिकोनातनं आजचा हा आपण NEPचा जो आजची शृंखला आहे त्याचं आयोजन केलं होतं. मी सगळ्यात सुरुवातीला या विषयाची पार्श्वभूमी देण्यासाठी NEPच्या अंमलबजावणी संदर्भात जी सुकाणू समिती, सर्वोच्च सुकाणू समिती महाराष्ट्र शासनाच्या वतीने स्थापन करण्यात आलेली आहे, या सुकाणू समितीचे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर नितीन करमळकर सरांना विनंती करतो की कृपया त्यांनी या क्रेडिट फ्रेमवर्क संदर्भामध्ये थोडक्यात माहिती द्यावी आणि मग नंतर हा प्लॅटफॉर्म आपण ओपन करू. सर्वांसाठी या संदर्भामध्ये आवश्यक ते प्रश्न असतील ते त्यांनी विचारावेत म्हणून. आदरणीय करमळकर सर, आपल्यापर्यंत आमचा आवाज पोहोचतो आहे का? हो, निश्चित. हा, करमळकर सर, कृपया आपण या विषयाची एक पार्श्वभूमी आपल्या सगळ्यांना द्यावी आणि मग या विषयाचा जो आपण म्हणू टोन जो आहे तो आपण सेट करावा आणि मग आपण याच्यावरती प्रश्न उत्तराला सुरुवात करूया. करमळकर सर. नमस्कार. सर्वप्रथम सन्माननीय संचालक डॉक्टर देवळणकर यांच्या माध्यमातून उच्च शिक्षण संचालनालयाच्या माध्यमातून ज्या विविध योजना अलीकडे सुरू केलेल्या आहेत NEPच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणी निमित्त आणि त्यातून येणाऱ्या समस्या म्हणणार नाही, काही अडीअडचणी त्या जाणून घेण्याच्या दृष्टीने हे मुक्त व्यासपीठ आपण निर्माण केलेलं आहे आणि आजचा हा 4था शनिवार आहे. या व्यतिरिक्त सुद्धा आणखी 2 प्रोग्राम जे आपण सुरू केलेले आहेत, शिक्षण संवाद, सह्याद्री शिक्षण संवाद, त्याच्या माध्यमातून अनेकविध विषयांवर वेगवेगळ्या ज्याला असं आपण सब्जेक्ट एक्सपर्टना बोलवून त्यांच्या माध्यमातून सुद्धा अनेक गोष्टींची आपण चर्चा आणि संगोष्ठी करतोय. त्यामुळं सर्वप्रथम उच्च शिक्षण संचालनालयाचं आपण अभिनंदन केलं पाहिजे की अशी सुंदर योजना आपल्या समोर ते घेऊन आलेली आहे. मित्रांनो, आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की साधारणपणे जरी आपण NEP 2020 जरी म्हटलं असलं तर त्याची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्यामध्ये त्याची सुरुवात साधारणपणे 2022 मध्ये एका समितीच्या माध्यमातून झाली. त्या समितीची निर्मिती त्यावेळेचे महामहिम राज्यपाल त्यांनी साधारणपणे डिसेंबर महिन्यात 2022 मध्ये केली आणि त्यानंतर सातत्यानं समितीनं वेगवेगळे जे भागधारक आहेत, ज्याच्यामध्ये कुलगुरू आहेत, अधिष्ठाता आहेत, प्राचार्य आहेत, शिक्षक वर्ग आहेत, इव्हन नॉन टीचिंग आहे, पेरेंट्स आहेत, विद्यार्थी आहेत, यांच्याशी सातत्यानं चर्चा करून साधारणपणे अनेकविध गोष्टींच्या दृष्टीनं काही आपण GR प्रस्तुत केलेले आहेत किंवा कान कमिशननं आपल्याला अनेकविध गाईडलाईन्स किंवा GR सुरुवातीपासून दिलेले आहेत. क्रेडिट फ्रेमवर्क जे पहिलं आलं ते UGC कडून आलं आणि ज्याच्यामध्ये 3 वर्षाच्या डिग्री प्रोग्रामसाठी 130 क्रेडिट अशी संकल्पना त्यांनी मांडली आणि 4 वर्षाच्या डिग्री प्रोग्रामसाठी जवळजवळ 160 क्रेडिट अशी त्यांनी संकल्पना मांडली. पण स्टेटमध्ये बेसिकली आज आपण चर्चेअंती असं स्वरूप देण्यात आलं. चर्चेअंती असं गोष्ट लक्षात आली
की जसंच्या तसं आपण आपल्याला करणं शक्य आहे आणि त्यासाठीच आपल्या आर डी कुलकर्णींच्या माध्यमातून क्रेडिट फ्रेमवर्कसाठी एक समिती नेमण्यात आली होती आणि ज्याचा अहवाल त्यांनी मांडला, तो स्वीकारला गेला. आणि त्या गोष्टींचा विचार करून जेव्हा आपण सातत्याने चर्चा केली त्यावेळेस साधारणपणे आपण विंडो दिलेली आहे 3 वर्षाच्या डिग्री प्रोग्रामसाठी 130 ते साधारणपणे 135 पर्यंत काहीतरी आहे तो आकडा. आणि दुसरा जो आहे तो 160 ते 172 असा 4 वर्षाच्या डिग्री प्रोग्रामसाठी क्रेडिट फ्रेमवर्क दिले गेलेले. आणि ज्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की मेजर, मायनर, ओई आहे, स्किल डेव्हलपमेंट आहे, IKS आहे, जेनेरिक IKS पहिल्या वर्षी आहे, इंटर्नशिप सारख्या गोष्टी आहेत. पण ही NEP बनली गेलेली आहे. आणि त्या संबंधातलं जो GR पहिला जो निघाला तो 20 एप्रिल 2023 ला, जो त्यावेळेच्या आपण सुरुवातीला ठरवले की पॅन स्टेट न जाता आपण जी स्वायत्त महाविद्यालय आहेत त्यांच्या मार्फत आपण NEP ची इम्प्लिमेंटेशन सुरुवात करू, जेणेकरून एक एक्सपेरिमेंट म्हणून येणाऱ्या अडचणी आपल्याला समजतील. आणि त्यामुळं त्या अनुषंगाने साधारणपणे 20 एप्रिल 2023 चा जो पहिला GR काढला तो ऑटोनॉमस कॉलेजमध्ये साठी काढला होता. त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएट साठी बेसिकली आपल्याला माहिती आहे की पोस्ट ग्रॅज्युएट मोस्टली कॅम्पसवर आणि अनेक विविध जी पोस्ट ग्रॅज्युएट सेंटर्स कॉलेजेसमध्ये त्यांच्या दृष्टीनं पहिला जो GR काढला गेला तो साधारणपणे 16 मे 2023 मध्ये काढला गेला. मला असं वाटतं की महाराष्ट्र एकमेव स्टेट आहे ज्याच्यामध्ये आपल्या कन्व्हेन्शनल एज्युकेशन व्यतिरिक्त प्रोफेशनल, विशेषतः ज्याच्यामध्ये इंजिनिअरिंग चा साधारणपणे आपण समावेश NEPच्या अंडर केला. आणि आपल्याला कल्पना असेल की इंजिनिअरिंग मध्ये सुद्धा साधारणपणे 4/7/2023 चा जो GR आहे त्याच्या माध्यमातून याचं क्रियान्वयन किंवा इम्प्लिमेंटेशन आपण सुरू केलं. आणि त्यानंतर जेव्हा पॅन स्टेट आपण गेलो त्याच्यामध्ये पहिल्या ज्या एक्सपेरिमेंट केले तो MT3 बऱ्याच ठिकाणी आपण 3-3 सब्जेक्ट घेऊन पुढे जात होतो. आणि त्या गोष्टींचा विचार करून थोडीशी आणखीन फ्लेक्झिबिलिटी देण्याचा प्रयत्न आपण जो GR काढलेला आहे तो 13 मार्च 2024 आहे. आणि ज्याच्या माध्यमातून मला असं वाटतं की पॅन स्टेट जे इम्प्लिमेंटेशन आपण सुरू केलं 2023 मध्ये मागच्या वर्षी, त्यासाठी हा GR विशेष करून काढण्यात आलेला होता. मला असं वाटतं की जवळजवळ आता आपण पहिल्या सेमिस्टर संपलेलं आहे. अनेक विविध कॉलेजेसच्या परीक्षा विद्यापीठातून पार पडलेल्या आहेत. दुसरं सेमिस्टर सुरू होते आणि त्या निमित्ताने बेसिकली आपल्याला जाणून घेतोय आपण की या पहिल्या साधारणपणे 6 महिन्यामध्ये आपल्याला काय गोष्टी अडचणी म्हणणार नाही, पण कुठे आपल्या शंकेचं निरसन झालेलं नाही, कुठे काही गोष्टी कळल्या गेलेल्या नाहीत, त्या दृष्टीने ही बैठक आहे. आणि रादर ह्या प्लॅटफॉर्म किंवा हे व्यासपीठ निर्माण केले गेलेलं आहे. आणि त्यामुळे या व्यासपीठाच्या माध्यमातून आम्ही जाणू इच्छितो, जेणेकरून शेवटी NEP जी आहे ही एका रात्रीत इव्हॉल्व्ह होणारी गोष्ट नाही आहे, ही कंटिन्युअस प्रोसेस आहे. आणि ही ह्याचे इव्होल्युशन होत असताना तुमच्या सर्वांच्या तुमच्या येणाऱ्या शंका कुशंका, तुमच्या सजेशन्स या सातत्याने आपण त्याचा आढावा घेण्याचा प्रयत्न करतोय, त्या सर्वप्रथम आपल्याकडनं घेण्याचा प्रयत्न करतोय. आणि ही स्टिअरिंग कमिटी दर महिन्याला साधारणपणे आपण भेटत असतो, जेणेकरून आपल्याकडे आलेल्या शंका निरसन करण्याच्या दृष्टीनं या व्यासपीठाचा उपयोग करून पुन्हा पुन्हा आपण त्याच्या बाबतीत बोलत असतो. आणि त्यामुळे मला असं वाटतं की हे व्यासपीठ अत्यंत महत्वाचं आहे. पुन्हा एकदा मी सर्वांचं स्वागत करतो. RD कुलकर्णी स्वतः ज्यांनी हे क्रेडिट फ्रेमवर्क बनवलं आणि जे मान्य केले गेलेले आहे ते स्वतःही उपस्थित आहेत. त्या व्यतिरिक्त माझे सन्माननीय मित्र शिवाजी विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू नंतर स्वतः डायरेक्टर हायर एज्युकेशन ते आहेतच. त्या व्यतिरिक्त मी जसं म्हटलं की माहेश्वरी सर आणखीन काही वेळामध्ये जॉईन होतील. बिसेन जे आमच्या या समितीमध्ये काही गोष्टींचा पाठपुरावा करतात, विशेषतः IKSच्या बाबतीत, ते उपस्थित आहेत. त्यामुळे मी आपल्याला विनंती करतो की सरांनी जसं देवणकर सरांनी जसं सांगितलं की क्रेडिट फ्रेमवर्कच्या संबंधात जर आपल्याला काही शंका निरसन करून घेण्याची इच्छा असेल तर त्या अनुषंगाने प्रश्न विचारावे की प्रत्येक साधारणपणे शनिवारचा एक विषय घेऊन आपण जर चर्चा केली तर ती जास्त मला असं वाटतं की
उपकारक होईल, उपयोगी होईल. आणि त्या दृष्टीनं देवणकर सरांनी जो सांगितलं क्रेडिट फ्रेमवर्कच्या बाबतीत आजचे कोणाचे काही प्रश्न असतील तर त्यांनी जरूर विचारावे. धन्यवाद. धन्यवाद करमळकर सर. मी अजून एक गोष्ट आवर्जून या ठिकाणी मांडू इच्छितो की आज आपल्याकडे आदरणीय RD कुलकर्णी सर, कुलगुरू मुंबई विद्यापीठ, त्यांच्या नेतृत्वामध्ये आपण UGचं जे क्रेडिट फ्रेमवर्क आहे त्या संदर्भातली एक महत्वपूर्ण समिती त्यांच्याच अध्यक्षतेखाली नेमलेली होती आणि त्यामुळे आज ते स्वतः या ठिकाणी जॉईन झालेले आहेत. मी फक्त सुरुवातीला त्यांना आणखीन एक विनंती करतो की सर, एक 2 मिनिटं आपल्याला आजच्या सेशन संदर्भात जर काही ऍड करायचं असेल तर कृपया आपण 2 मिनिटं बोलावं. कुलकर्णी सर, आपल्यापर्यंत आवाज येतोय का? कारण ते प्रवासामध्ये आहेत. येतोय. माझा आवाज येतोय? येतोय सर, येतोय सर. धन्यवाद आदरणीय करमळकर सर, माझे सहकारी कुलगुरू प्रोफेसर शिर्के सर, माहेश्वरी सर, भिसेन सर, चांदेकर सर, डायरेक्टर हायर एज्युकेशन देवाणकर सर आणि सर्व उपस्थित प्राचार्य, प्राध्यापक आणि इतर स्टेक होल्डर सगळ्यांना माझा शुभ प्रभात. यामध्ये जसं माननीय डायरेक्टर हायर एज्युकेशन यांनी सांगितलं की यावेळेस आपण प्रायमरीली नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्क आपण जो केलाय आणि त्यानिमित्ताने जे 3 वेगवेगळे GR इश्यू केले, 20 एप्रिल, 16 मे आणि 4 जुलै, आणि सबसिक्वेंटली मार्च 24 मध्ये आपण अजून एक सर्क्युलर काढलं क्रेडिट फ्रेमवर्क संदर्भात. सर, आपला आवाज गेला आहे. मला वाटतं आपण प्रवासात असल्यामुळे कदाचित झाला असेल. सर, आपल्यापर्यंत आवाज येतोय का? मे बी सर प्रवासात आहेत, जळगावकडे निघालेले असल्यामुळे काही ठिकाणी रेंज जाऊ शकते. मी आदरणीय शिर्के साहेब आपल्याकडे आहेत. शिर्के सर, आपण एक 2 मिनिटं काहीतरी सांगा, मग आपण प्रश्न उत्तर याबद्दल आपण प्रामुख्याने संबंधात काही असेल तर तेही प्रश्न उत्तर आपण क्रेडिट फ्रेमवर्कच्या GR. ओके, होतंय सर, डिस्कनेक्ट मेसेज. ठीक आहे, मला वाटतं सर RD कुलकर्णी सर परत जॉईन करतील. शिर्के सर, आपण एक 2 मिनिटं बोलावं आणि मग नंतर आपण प्रश्नोत्तरांना सुरुवात करावी. सर्वांना नमस्कार. आदरणीय स्टीरिंग समितीचे आदरणीय अध्यक्ष करमळकर सर, उच्च शिक्षण संचालक डॉक्टर देवळानकर सर आणि माझे सर्व सहकारी आणि व्हर्च्युअली जॉईन झालेले सर्व विद्यार्थी, शिक्षक, प्राचार्य, प्राध्यापक, अधिकारी, नमस्कार. मला वाटतं करमळकर सरांनी आपण म्हणता तसा आजच्या बैठकीचा टोन जो आहे तो सेट केलेला आहे. एकंदरीत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या स्टीरिंग कमिटी आणि त्याच्यापूर्वी कॉन्स्टिट्यूट झालेल्या कमिटीने आपल्याला दिलेला सगळा आराखडा आणि या आराखड्याची अंमलबजावणी सगळ्या महाविद्यालयामध्ये या वर्षीपासून सुरू झालेलं आहे, 24-25 पासून. आणि ही अंमलबजावणी सुरू होत असताना जे सगळे स्टेक होल्डर्स आहेत, मग ते विद्यार्थी असू देत, शिक्षक असू देत, अधिकार मंडळाचे सन्मान्य सदस्य असू देत, हे बऱ्यापैकी त्यातनं आता पुढे गेलेले आहेत सगळे हे. पण हे करत असताना काही बेसिक प्रश्न अजून अनुत्तरित राहिलेले असे दिसतात. म्हणजे या मुळात या आजच्या सेशनचा उद्देशच असा आहे की आता आपण सुरुवात केलेली आहे, तर ते सुरुवात केल्यानंतर आपल्याला अडचणी काय काय येतात प्रामुख्यानं आणि त्या अडचणींना मार्ग कसा काढायचा यासाठी आपण आता ही चर्चा पुढे घेऊन जात आहोत. आजचा विषय हा क्रेडिट फ्रेमवर्कचा आहे, त्यामुळं करमळकर सरांनी जे क्रेडिट फ्रेमवर्कची एक ब्रॉड आपल्याला स्केच आपल्याला सांगितलेला आहे त्यांच्या मनोगतामध्ये, तर त्याला धरून आणि अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स असो किंवा क्रेडिट फ्रेमवर्क असो, या अनुषंगाने काही जर आपल्याला अडचणी येत असतील तर त्या अडचणीवर आपण निश्चितच आता संवाद साधू. मी आपला जास्त वेळ घेणार नाही, कारण मी जास्त वेळ घेतला तर आपले प्रश्न तेवढे कमी पडतील. तर आपण जास्तीत जास्त प्रश्न आपण बरोबर घेऊन जाऊ आणि मग त्याच्यावर आपण संवाद साधू. मला वाटते एवढी प्राथमिक माहिती मी देतो आणि ओव्हर टू डायरेक्टर हायर एज्युकेशन. धन्यवाद सर. मला असं वाटतं की आपण आता भिसेन सर, तुम्हाला काय ऍड करायचं का? तुम्ही हँड रेस केलेला. मला माननीय अध्यक्ष, संचालक आणि माझे सर्व सहकारी, फक्त त्यामध्ये मी एवढंच ऍड करतो, आरडींची त्या ठिकाणी रेंज गेल्यामुळे
क्रेडिट फ्रेमवर्क जे आहे ते 3 वर्षासाठी 120 क्रेडिट UGC ने म्हटलंय. ते आपण महाराष्ट्रानं 120 ते 132 स्वीकारलेला आहे आणि 4 वर्षाचं जे आहे ते 160 ते 176 आहे. बस माझं झालंय, चालवायला हरकत नाही. ओके, धन्यवाद. एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे आज जरी आपल्याकडे या ठिकाणी संपूर्ण राज्यातनं 141 पार्टिसिपंट्स आपल्याला दिसत असले तरी अनेक ठिकाणी त्यांनी क्लासरूम्स म्हणजे सगळे कॉलेजमधले प्राध्यापक एकत्र आलेले आहेत आणि त्यांनी तो एक कॉमन प्लॅटफॉर्म थ्रू ते आपल्याला जॉईन झालेले आहेत. त्यामुळे आपला आकडा हा निश्चितपणे मोठा आहे. मला अनेक ठिकाणी दिसत आहेत की बरेचसे प्राध्यापक एकत्र येऊन एका हॉलमधनं ते सगळेजण जॉईन झालेले आहेत. मी आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मला असं वाटतं की आता कृपया आपण हँड रेज करावा, त्यानुसार तुम्हाला आम्ही अनम्यूट करू आणि अनम्यूट करून तुम्ही तुमचा प्रश्न विचारू शकता. आपण आता व्यासपीठ मुक्त केलेला आहे प्रश्न विचारण्यासाठी, तर त्यामुळे फील फ्री, आपण कृपया प्रश्न विचारा, हँड रेज करा. एक मला वाटतं हा घ्या देवदत्त तारे, हा करा अनम्यूट करा त्यांना. अक्षय इकडे जा, अनम्यूट, आस्क टू अनम्यूट. हा, आपण विचारा प्रश्न आपला. सर नमस्कार. माझी एक अशी प्रश्न म्हणा किंवा जिज्ञासा अशी होती की एबीसीच्या बाबतीत ज्या वेळेला आम्ही पाहतो तर नेमका हा डॅशबोर्ड किंवा हे क्रियान्वयन कसं होणार आहे याबाबत जर आपण काही सांगू शकले थोडक्यामध्ये तर बरं होईल. कारण बऱ्याचदा विद्यार्थ्यांच्या मनात अडचण अशी आहे की हे दिसतं कसं किंवा हे नेमकं होणार कसं. धन्यवाद सर. संदर्भामध्ये अत्यंत उत्तम अशा प्रकारचे उपक्रम शिवाजी विद्यापीठाने राबवलेत. मी आदरणीय शिर्के साहेबांना विनंती करतो की आपण उत्तर द्यावं याचं. एबीसीची जी काही संकल्पना आहे त्याची सुरुवात साधारणतः 2021 मध्ये जुलै 2021च्या रेग्युलेशननं UGCनं सुरू केली आणि आपण NEP इम्प्लिमेंटेशन केल्यानंतर आपण ती लगेचच अडॉप्ट केली. आता ही संकल्पना कशी आहे तर ही संकल्पना सोप्या भाषेत मी सांगायचा प्रयत्न करतो. पहिल्यांदा म्हणजे अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स नावाचा जो कन्सेप्ट आहे तो विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी केंद्रित असा हा संकल्प आहे. तर तो काय करतो नेमकं, तर समजा एखादा विद्यार्थी एखाद्या महाविद्यालयाला प्रवेशित झाला, अर्थातच ते महाविद्यालय एखाद्या विद्यापीठाशी संलग्नित असणार आहे. त्यामुळं विद्यापीठ हे डिग्री अवॉर्डिंग इन्स्टिट्यूट असणार आहे आणि महाविद्यालय आहे ते शिक्षण देणारी संस्था असणार आहे किंवा कॉलेज असणार आहे. त्यामुळं एबीसीचा जो कनेक्शन जो आहे तो विद्यापीठापासून सुरू होईल आणि तो नॅड म्हणजे नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरीपर्यंत थांबेल. व्हर्च्युअली सांगायचं झालं तर नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरी ही मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्सची जी याला आपण म्हणूया की एक डेटाबेस म्हणूया. तर या डिपॉझिटरीमध्ये कोणत्याही देशातल्या कोणत्याही विद्यार्थ्यानं कुठल्याही महाविद्यालयात शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्याचं जे काही क्रेडिट्स अर्न होणार आहेत ते त्या डिपॉझिटरीवर जाणार आहेत. मग ते कसे जाणार आहेत तर ते व्हाया युनिव्हर्सिटी जाणार आहेत. ते व्हाया युनिव्हर्सिटी का जाणार आहेत तर ते युनिव्हर्सिटी ही डिग्री अवॉर्डिंग इन्स्टिट्यूट असल्यामुळे जाणार आहेत. मग त्यामुळं प्राथमिक जबाबदारी ही विद्यापीठांची अशी राहते की त्यांच्या आधिपत्याखाली संलग्नित असलेली सर्व महाविद्यालय आणि त्या महाविद्यालयात असणारे सगळे विद्यार्थी, त्या सगळ्या विद्यार्थ्यांचा अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्सवरचा ID हा जनरेट करायचा, क्रिएट करायचा आणि तो प्रत्येक प्रोग्रामसाठी प्रत्येक विद्यार्थ्याला एक युनिक असा मिळतो. त्याचा उपयोग काय होतो तर आपले जे आत्तापर्यंतचे मार्क्स असतात, आपण समजा एखादा विद्यार्थी BA मध्ये शिक्षण घेतोय आणि मग तो BAचा फर्स्ट इयर झाला, सेकंड इयर झाला, थर्ड इयर झाला, डिग्री झाली, तर काय होतं की त्याचे जे मार्क्स असतात ते विद्यापीठाकडे राहतात, ते कॉलेजकडे नसतात, कारण विद्यापीठ हे मार्कशीट जनरेट करत असतं. पण आता विद्यापीठाचा जो विद्यार्थी एका विद्यापीठातून दुसऱ्या विद्यापीठात गेला तर त्याला ही सगळी डॉक्युमेंट जी आहे ते दुसऱ्या विद्यापीठाला प्रेझेंट करावे लागतात. तर आता आपण असं इमॅजिन करूया की एक विद्यार्थी आहे, तो पहिल्यांदा X विद्यापीठामध्ये होता, त्याने तिथं BA केलं, तर नंतर Y विद्यापीठात गेला, त्यात त्यानं MA केलं आणि नंतर Z विद्यापीठात गेला आणि त्याने तिथं PhD केलं. म्हणजे याचा अर्थ त्याचा प्रवास 3 विद्यापीठातून झाला. आता त्याला त्याच्या टोटल प्रोफेशनल करिअरमध्ये या तिन्ही विद्यापीठाचे मार्कशीट, डिग्री हे घ्यायला लागणार आणि बरोबर असायला लागणार. पण आता असं इमॅजिन करूया तिथे एक संस्था अशी आहे की ही तिन्ही विद्यापीठातील त्याचे मार्कशीट असतील किंवा डिग्रीज आहे ते एकत्र स्टोअर करून ठेवते. मग ती कुठे स्टोअर करून ठेवणार तर NAD वर ठेवणार. त्यामुळे काय होईल, विद्यार्थ्याला मिळाला जो ABC ID आहे त्याच्या माध्यमातून तो डायरेक्ट NAD ला
कनेक्ट होईल आणि तिथं त्याची मार्कशीट किंवा डिग्री त्याला डाउनलोड करता येईल. आणि हे त्याच्यासाठीच नव्हे, जर एखाद्या गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशनला सुद्धा त्या विद्यार्थ्याचं काय पाहायचं असेल तर त्याला ते तिथून पाहता येईल. आता मी कालचं उदाहरण सांगतो तुम्हाला की काल ज्या वेळेला आमचं विद्यापीठाचं कॉन्व्होकेशन म्हणजे सेरेमनी पूर्ण पडलं, आमच्याकडे जवळजवळ 51,000 विद्यार्थ्यांना काल आम्ही डिग्री प्रदान करायचा समारंभ झाला. तर काल संध्याकाळी आम्ही ह्या 51,000 विद्यार्थ्यांचे डिग्री जे आहेत ते नॅडवर अपलोड केले त्यांच्या ABC IDच्या माध्यमातून. म्हणजे हे विद्यार्थ्यांना ABC ID मिळाला होता आणि प्रत्येक मिळालेल्या ABC ID अकाउंटवर त्या विद्यार्थ्याची डिग्री आता नॅडवर अपलोड झालेली आहे. त्यामुळं विद्यार्थी कुठेही जगात गेला तर त्याची डिग्री कुठे आहे म्हणून सांगितलं, त्याला नॅडला कनेक्ट करायचं आणि तिथं त्याचा ABC ID क्रेडेन्शियल टाकायची आणि डिग्री डाउनलोड करायची आणि दुसऱ्या इन्स्टिट्यूटला शेअर करायची. इतकी ही साधी संकल्पना प्राथमिक स्वरूपात आहे. दुसरा याचा महत्वाचा उपयोग असा आहे की समजा की मी BA ला ऍडमिशन घेतलेलं आहे आणि एका वर्षात मला काही दुसऱ्या एका मान्यताप्राप्त संस्थेचं, ज्याला विद्यापीठानं मान्यता दिलेली आहे, त्या संस्थेचे मी काही कोर्सेस केले, त्याची एक्झामिनेशन पण दिली आणि त्याचे काही क्रेडिट्स अर्न केले. आता ते क्रेडिट जर मी अर्न केले तर ते माझ्या पदरात पडायला पाहिजेत. मग ते कुठं पाडायचे? तर ती मान्यताप्राप्त संस्था आपल्या ABC IDवर ते डायरेक्ट क्रेडिट करू शकेल. म्हणजे थोडक्यात एखाद्या बँकेमध्ये जसा आपला अकाउंट असतो, ज्याच्यामध्ये आपण आपले जे काही फंड्स असतात ते डिपॉझिट करत असतो, कष्ट करून मिळवलेले फंड्स त्याच्यावर डिपॉझिट करत असताना इथं कष्ट करणे म्हणजे परीक्षा देणे, त्याच्यातून आलेले क्रेडिट्स त्याच्या अकाउंटवर ते जमा होत जाणार आणि ते ठराविक त्या डिग्रीसाठी आवश्यक तेवढी झाले की डिग्री अवॉर्डिंग इन्स्टिट्यूट जे आहे त्याला ती डिग्री देणार. म्हणजे ही अशी इतकी साधी सोपी, मी कमीत कमी वेळात आणि सगळ्यांना समजेल अशा शब्दात सांगायचा प्रयत्न केलेला आहे. आता याच्यामध्ये काही शंका असेल तर मग आपण पुढे जाऊया. धन्यवाद. धन्यवाद सर. मला असं वाटतं की फार सविस्तरपणे तुम्ही ओव्हरऑलच ABC आणि NADच्या संदर्भामध्ये आपलं विश्लेषण केलंय. मला असं वाटतं की त्यांची क्युरी ती रिझॉल्व्ह झाली आहे. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे? मला वाटतं दरम्यानच्या काळामध्ये प्रश्न विचारतील तोपर्यंत आपल्याकडे मुरलीधर चांदेकर साहेब पण जॉईन झालेले आहेत. ते अमरावती विद्यापीठाचे एक्स कुलगुरू, व्हाईस चान्सलर होते, आमच्या स्टिअरिंग कमिटीचे सर सदस्य आहेत. सर प्रश्न विचारले जातात तोपर्यंत कृपया आपण काही या संदर्भामध्ये काही ऍड करू इच्छिता, काही आपले काही ऑब्झर्वेशन कॉमेंट असतील तर कृपया आपण बोलावं. चांदेकर सर. सर अनम्यूट करा आणि बोला प्लीज. हा येस सर. आज प्रामुख्याने 2 विषयांवर आपण चर्चा करावी असा हेतू आपला आहे. एक तर क्रेडिट फ्रेमवर्क आहे आणि ABC अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट. दोन्ही विषय या संदर्भात सुकाणू कमिटीने सुरुवातीपासून काही इनिशिएटिव्ह घेतलेले आहेत. आता ABC बद्दल शिर्के सरांनी जे सांगितलं, ABC आणण्याचं मुख्य आणखी कारण जे आहे की या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचे जे आयाम आहेत त्या आयामध्ये एक आयाम मल्टी एंट्री मल्टी एक्झिट पण आहे. तुम्ही कधी पण सोडू शकता आणि कुठेही जाऊ शकता. म्हणजे ज्याला A3 ची संकल्पना आपल्याकडे आहे, एनीबडी एनी टाइम एनीवेअर. तर हे त्या पद्धतीचं मल्टी एंट्री मल्टी एक्झिट आहे. जेव्हा हा विद्यार्थी मुव्हेबल होईल, कुठे जाईल, तेव्हा त्याला स्वतःची एक ओळख असण्याची गरज आहे. जसं आपण सुद्धा आधार कार्ड आपल्याकडे आहे, तसं शिक्षण क्षेत्रातलं हे आधार कार्ड म्हणजे ABC आहे, अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट. एक आपल्याला तो नंबर मिळेल आणि जिथे कुठे आपण शिक्षण घेऊ त्या अकाउंटमध्ये ते त्याच्यातनं ऍड होत जातील. असं बाकी डिटेल शिर्के सरांनी सांगितलंय. क्लस्टर फॉर्मेशन अजून आपल्याकडे सुरू झालंय महाराष्ट्रात, त्या प्रमाणात नाही पण आता सुरू झालं. मुंबई पुणेला क्लस्टर फॉर्मेशन झालं. सरकारच्या योजना क्लस्टरसाठी आहे. क्लस्टर म्हणजे ग्रुप ऑफ कॉलेजेस, एक कॉलेजचा समूह असेल. समूहातला कॉलेजचा समूह म्हणजे विद्यार्थ्यांचा समूह. हा नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये मेजर मायनरच्या बरोबरनी बाकीचे OE आहे, GE आहे, 6 व्हर्टिकल्स आहेत, असे भरपूर व्हर्टिकल्स आहेत. खूप विषय आहेत. अनेकदा शंका आपल्या मनात अशी येते
की मला जे शिकायचं आहे ते मी ज्या कॉलेज प्रवेश घेतलाय तिथे विषय अवेलेबल असतील का नाही, अशा प्रकारची शंका सुद्धा आपल्याला येण्या इतके कोर्सेस शिकण्याची संधी आपल्याला आहे. आणि जर क्लस्टर केल्यानंतर ती परिपूर्णता ती होणार आहे. मग हा विद्यार्थी क्लस्टर, समजा 5 कॉलेजचं क्लस्टर आहे, एका कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेतला आहे, काही विषय दुसऱ्या कॉलेजमध्ये करतो आहे, क्लस्टर आहे, तर त्यावेळेला मग त्याचं मार्कांचं अकाउंटिंग कसं होईल? तर यासाठी सुद्धा एबीसी आहे. म्हणजे एका अर्थाने जे आयाम एनईपीने दिलेले आहेत, जे एखाद्याला सुरुवातीला भरपूर कन्फ्युजिंग आणि चॅलेंजिंग वाटायचं की कसं होणार, ते एनईपीने त्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी काही सोल्युशन पण दिलेले आहेत. त्यातलं एक सोल्युशन म्हणजे एबीसी आहे. करिक्युलम फ्रेमवर्कच्या बाबतीत मी जसं म्हटलं की स्टेअरिंग कमिटीने सुरुवातीपासून आपल्याला माहिती असेल इनिशिएटिव्ह घेतलाय. त्यात जर आपण काही जण एनईपीच्या सन्मान्य सदस्यांच्या मीटिंगमध्ये असाल तर एक क्रेडिट युनिफॉर्मिटी असं म्हटलं होतं की सगळ्याकडे सारखं शिक्षण असेल, म्हणजे ज्यामुळे मायग्रेशन वगैरे जे आहे, आता पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्याला नागपुरात जायचं असेल किंवा नागपूरच्याला पुण्याला जायचं असेल तर मायग्रेशन लागतं. तर ते क्रेडिट युनिफॉर्मिटी आल्यानंतर त्याला मायग्रेशन लागणार नाही. आणि याच्यासाठी एज्युसीनी नॅशनल फ्रेमवर्कचं एक डॉक्युमेंट पण पब्लिश केलेलं आहे. यावर तयारी पण केलेली आहे विद्यापीठांनी. त्यामुळे एक कुठेही कधीही आणि कोणालाही शिकायला जाता येण्यासाठी क्रेडिट फ्रेमवर्कचा अभ्यास, एबीसीची तरतूद हे आपल्यासाठी अतिशय महत्वाचं आहे. आता आपण इम्प्लिमेंटेशन स्टेजला आहोत. पहिलं वर्ष, या मागच्या वर्षापासून ऑटोनॉमस कॉलेजला आपण इम्प्लिमेंटेशन केलं, पण या वर्षापासून सगळ्याच ठिकाणी सर्वच अभ्यासक्रमांना आणि यूजी पीजीला आपण इम्प्लिमेंट करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने तो घेतला आहे. त्यामुळे इम्प्लिमेंटेशन मध्ये काही प्रॉब्लेम्स आपल्याला पुन्हा येणार आहेत. ते अपेक्षित पण आहे, कारण आपण पहिल्यांदा त्याच्यामध्ये एंट्री करतो. ते प्रश्नाचं निराकरण होण्याच्या दृष्टीने प्रश्न तुमचे आणि उत्तर आमचे या प्रकारच्या या कार्यक्रमाचं आयोजन संचालक महाराष्ट्र राज्य देवळणकर सरांनी पुढाकार घेऊन माननीय मंत्री महोदयांच्या सूचनेनुसार सुरू केलाय. मला एक असं वाटतं की संपूर्ण कधीतरी आठवडाभराचा अवधी आपल्याला मिळतो या कार्यक्रमाच्या मध्ये थोडस, कारण राबवायचं आपल्यालाच आहे, तुम्हाला आणि आपल्याला. ते हे राबवण्याच्या दृष्टीने काय काय व्यावहारिक अडचणी येतात, थोडस या कार्यक्रमात जॉईन होण्यापूर्वी आपण जर अशा काही प्रश्नांचे लिस्टिंग केलं तर मला वाटते अनेक प्रश्न दूर होतील. अजूनही वेगवेगळ्या ठिकाणी सन्मान्य सदस्य विद्यापीठांमध्ये भेटी देतात, त्या ठिकाणी खूप प्रश्न येतात, पण भेटी कितीदा देणार त्याला मर्यादा आहे. आणि म्हणून या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला अनेक प्रश्नांना उत्तरं हे घेता येतील. इतक्या महत्वाचा कार्यक्रम असल्यामुळे आपण प्रामुख्याने याच्यात सहभागी व्हावं असं मला वाटत होतं. या विषयासंदर्भात जे काही थोडक्यात मला सांगावं वाटलं ते मी सांगण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद चांदेकर सर. मला वाटतं आता 3 जणांनी आपले हँड रेस केले, प्रश्न आहेत. एक मिस्टर समीर आहेत, त्यांना हे करा, अनम्यूट करा. सर गुड मॉर्निंग. हा गुड मॉर्निंग, बोला, प्रश्न विचारा आपला. सर माझा जो प्रश्न होता त्याला ऍक्च्युली चांदेकर सरांनी उत्तर दिलेलं आहे. माझा प्रश्न हाच होता की अपार आयडी आणि एबीसी आपण काढतो तर एका विद्यापीठातून दुसऱ्या विद्यापीठात जाताना आपल्याला मायग्रेशनची गरज वाटते का? या प्रश्नाचं उत्तर चांदेकर सरांनी व्यवस्थित सांगितलंय. मला एक दुसरा असा प्रश्न आहे सर की समजा मी तर आता पीजीला आहे, पण एखादा विद्यार्थ्याने FYBA ला ऍडमिशन घेतली, FYBA कम्प्लीट केलं आणि ते झाल्यानंतर जर त्याला असं वाटलं की मी BA ची डिग्री ऐवजी BSc घ्यायला पाहिजे, तर मी FYBA टू SY BSc ला शिफ्ट होऊ शकतो का सर नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार? हा माझा प्रश्न आहे सर. करमळकर सर, चांदेकर सर, शिर्के सर, कोणी सांगा. याचं उत्तर नाही आहे. असं आपल्याला पूर्ण फॅकल्टी चेंज करता येणार. काही क्रेडिट्स तुम्ही निश्चित अर्न करू शकता दुसऱ्या फॅकल्टीचे, पण FYBA करून मी SY BSc ला जाणं वगैरे ते अशक्य आहे, कारण त्याच्या बेसिक एलिजिबिलिटी ज्या आहेत त्या वेगळ्या आहेत. पण क्रेडिटच्या बाबतीतच बोलायचं जर झालं तर काही क्रेडिट्स, जसं आपण म्हटलेल की मेजर मायनर, हा जो कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये
काही सब्जेक्ट तुम्ही सायन्सचे निश्चित अक्वायर करू शकता इन द फॉर्म ऑफ क्रेडिट. हे त्याचं उत्तर आहे. तर थोडं याला याच्यामध्ये सर बोलू का 1 मिनिट? बोला. म्हणजे आता एनईपी प्रमाणे बीएससी वरून बीए ला जाता येणार नाही, पण मागच्या वेळेला विषय आला होता ड्युअल डिग्रीची सुद्धा एक प्रोव्हिजन एनईपी मध्ये आहे आणि त्या इंटर डिसिप्लिनरी आहे. म्हणजे समजा तुम्ही बीए ला यावर्षी ऍडमिशन घेतली असेल तर तुम्हाला सायमल्टेनियसली बीएससी ला सुद्धा ऍडमिशन घेता येईल, पण ते ड्युअल डिग्रीची प्रोव्हिजन आहे. त्याबद्दल सविस्तर कधीतरी विषय त्या कुलकर्णी सर सांगतील. तर फक्त त्या प्रोव्हिजन मध्ये तुम्हाला 2 डिग्र्या घेता येतील. आत्ताचा एनईपीचा जो GR आपण काढला 20 एप्रिलचा, त्याच्याप्रमाणे करमळकर सर म्हणाले तसं ते शक्य नाही आहे. समीरजींच्या प्रश्नाला थोडस पुढे नेतो. समीरजी, आपला जो विषय आहे की आपण BA ला प्रवेश घेतलेला आहे, तर BA चे विषय घेतलेले असताना त्यातला मेजर हा विषय हा BA चा असणार आहे, म्हणजे आर्ट्स मधला असणार आहे. आणि अशा स्थितीमध्ये ज्यावेळेस आपल्याला BSc ला डायरेक्ट जायचं आपण म्हणतात, त्यावेळेस तुम्हाला मेजर हा BSc चा घेतलेला नसल्यामुळे सरळ जाता येणार नाही. त्याला आता करमळकर सरांनी सांगितल्याप्रमाणे आणि चांदेकर सरांनी सांगितल्याप्रमाणे दोन्ही पर्याय उपलब्ध असतील. एक पर्याय असा असेल की तुम्हाला चांदेकर सरांनी म्हटल्याप्रमाणे ड्युअल डिग्रीकडे जाता येईल, दुसऱ्या डिग्रीमध्ये प्रवेश घेता येईल एक चालू ठेवून. दुसरं करमळकर सर म्हटल्याप्रमाणे एका फॅकल्टीचा अभ्यास करत असताना तुम्हाला मायनर मध्ये म्हणा किंवा ओपन इलेक्टिव्ह मध्ये म्हणा दुसऱ्या फॅकल्टीचा अभ्यास करता येईल. माझं झालंय. पुढचा घ्या लक्ष्मी. पुढचा. हा, लक्ष्मी. लक्ष्मी वाडे. त्यांना अनम्यूट करा. हा प्रश्न विचारा आपला. त्यांना अनम्यूट केलेलं नाही अजून. त्यांना अनम्यूट करा. लक्ष्मी गुवाहाटी म्हणून. मॅडम अनम्यूट करा तुम्हाला. ठीक आहे, पुढचा घ्या. मिस्टर संजय श्रीनिवास श्रीहरन काय. हा हा, पुढचा घ्या ना वरचा. संजय शिवशरण. अनम्यूट करा संजय शिवशरण. हॅलो सर, नमस्कार. हा नमस्कार, बोला. हा, लक्ष्मी गुवाडे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयामधून सर, राणी सावरगाव. सर, सेकंड इयरला विषय चेंजचं जे ऑप्शन दिलेलं आहे विद्यार्थ्यांना, त्यामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाहीत ना? जसं की आत्ता जे विषय त्यांनी घेतला, मग त्या विषयाचे आत्ताचे मार्क त्यांचे सेशन एंड जेव्हा होईल तेव्हा ते काउंट होतील ना त्यामध्ये? आदरणीय माहेश्वरी सर पण आपल्याकडे जॉईन झालेले आहेत. मी त्यांचंही स्वागत करतो. माहेश्वरी सर, कुलगुरू माहेश्वरी सर, आपण कृपया हे उत्तर पण द्यावं आणि आपली कॉमेंट पण द्यावी प्लीज. माहेश्वरी सरांना पोस्ट करते. माहेश्वरी पोस्ट करते मी सरांना. पीसी व्हाईस चान्सलर. वाईस चान्सलर केबीसी टाक. हा, नमस्कार, माझा आवाज येतोय का देवळानकर सर? हो, येतोय सर आवाज. प्लीज कंटिन्यू. लक्ष्मी, कॅन यू तुम्ही जरा आपल्या प्रश्नाला जरूर थोडा एलॅबोरेट करता का? मला नेमका विचारायचं काय? माझा प्रश्न असा आहे की म्हणजे सेकंड इयरला विद्यार्थ्यांना विषय चेंजचा ऑप्शन दिलेला आहे ना आपण, म्हणजे त्यांना स्वातंत्र्य दिलेलं आहे की तुम्ही सेकंड इयरला आल्यानंतर विषय चेंज करू शकता. बरोबर. तर तो विषय चेंज झाल्याच्या नंतर आता पहिल्या फर्स्ट इयरला त्यांनी जो विषय घेतलेला आहे त्याचे मार्क्स नंतर सेशन एंड जेव्हा होईल तेव्हा ते काउंट होतील का नाही? अगदी होतील. तुम्हाला जर आता जे आपण 3 विषय घेतले असतील, तर जर तुम्हाला असं वाटत असेल की मी जे विषय घेतले ते बरोबर नाही, माझा इंटरेस्ट दुसऱ्या एखाद्या विषयामध्ये आहे, तर तुम्हाला ती मुभा त्या विद्यापीठाने दिलेली असेल. जसं तुम्ही म्हटलं की तुम्ही सोलापूर विद्यापीठाला संलग्नित आहात, तर त्या विद्यापीठाने तशी मुभा नांदेड विद्यापीठाने तशी मुभा दिलेली असेल. आणि तुम्ही जे फर्स्ट इयरला जे विषय शिकलेले आहेत त्याचे मार्क्स सुद्धा आपले तुमच्या मार्कशीटमध्ये त्या विषयाच्या नावासह येणार आहे. तर कुठल्याही प्रकारचा कन्फ्युजन त्याच्यामध्ये आपल्याला असू नये. लक्ष्मीजींच्या प्रश्नाला तो उत्तर देतो वेगळ्या याच्यानं, थोडासा पुढे नेतो विषयाला. माहेश्वर सरांनी सांगितल्याप्रमाणे लक्ष्मीजी, तुमच्या विद्यापीठानं तुम्हाला 3 ऑप्शनचा पर्याय दिलेला आहे.
हा म्हणजे 13 मार्च 24 प्रमाणे 20 एप्रिलला फक्त आपल्याकडे एकच मेजर होता. 13 मार्च प्रमाणे 3 मेजर तुम्हाला विषय त्या ठिकाणी घेण्याची संधी मिळाली आहे. बरोबर आहे. हा सेकंड इयरला गेल्यानंतर तुम्हाला त्यातला कोणता मेजर घ्यायचा आहे पुढच्या वर्षी सेकंड इयरला, तो घेत असताना या 3 मधला तुम्हाला एक घ्यायला लागेल. आता अच्छा, म्हणजे गृहीत या असं 3 धरा की पैकीच तो, एक घ्यावा. हा तुम्ही गृहीत असं धरा की तुम्ही फर्स्ट इयरला 3 विषय तुमच्याकडे घेतले. तुम्ही कोणते हा 3 घेतले तर तुम्ही कल्पना, आपण एक्झाम्पल देतो मी तुम्हाला की कल्पना करू आपण नांदेड विद्यापीठामध्ये तुम्ही इकॉनॉमिक्स, हिंदी आणि राज्यशास्त्र हे 3 विषय घेतले. हे 3 घेत असताना तुमच्या डोक्यात होतं की आता मला मेजर म्हणून इकॉनॉमिक्स करायचं आहे. परंतु सेकंड इयरला गेल्याच्या नंतर तुम्हाला वाटलं की नाही मला इकॉनॉमिक्स नाही करायचं, मला राज्यशास्त्र करायचं, तर तुम्हाला करता येईल, काय अडचण राहणार नाही. किंबहुना तुम्ही 3 घेतल्यामुळे तर अगदी तुम्हाला थर्ड इयरला गेल्यानंतर सुद्धा ते करता येईल. कारण फर्स्ट इयरला सर्व तिन्ही विषयांचे क्रेडिट हे सारखे असणार आहेत तुमच्या विद्यापीठाने जे घेतलंय स्ट्रक्चर त्याप्रमाणे ते फर्स्ट इयरचे तिन्ही विषयांचे क्रेडिट हे सारखे असल्यामुळे सेकंड इयरला चेंज करायला काही अडचण राहणार नाहीये. ओके सर, म्हणजे तिन्ही पैकी एकच जमणार की त्याच्या व्यतिरिक्त जमणार नाही? स्वाभाविकच आहे ना, कारण तुम्हाला बघ नवीन विषय करता येईल त्यासाठी तुम्हाला पूर्वीही तुम्ही 3 ऑप्शनच घेत होता ना फर्स्ट इयरला. हा पूर्वीच्या पद्धतीमध्ये देखील आपण 3च ऑप्शनल घेत होतो. बरोबर आहे ना? ओके सर. ओके, पुढचा प्रश्न घ्या. त्यांना करा. संजय शिवशर. डॉक्टर संजय शिवशरण. सर नमस्ते. सर नमस्ते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ संलग्न श्री संत दामाजी महाविद्यालय मंगळवेढा, प्रभारी प्राचार्य जाधव सर आणि सर्व स्टाफ आम्ही या मीटिंगला जॉईन झालेलो आहोत. माझा प्रश्न असा आहे, आतापर्यंत जी चर्चा झालेली आहे त्या चर्चेच्या वेगळी मी चर्चा करतोय. माझा प्रश्न वेगळा आहे. तर NAP नुसार जे आपण 2 क्रेडिट, 4 क्रेडिट, 8 क्रेडिट असं आपण प्रत्येक विषयासाठी क्रेडिट नुसार हे घेतलेलं आहे. तर क्रेडिट नुसार पेपरचं वर्कलोड प्राध्यापकांसाठी आपण कसं ग्राह्य धरायचं, हा एक प्रश्न मी आपणास विचारतोय, मला समजून घ्यायचं आहे. संजयजी, आपण काय करावं, हे जे रेकॉर्डिंग आहेत हे आपण अपलोड करतो. आपलं जे पहिलं आणि दुसरं ह्या दोन्ही रेकॉर्डिंग मध्ये आदरणीय राव सरांनी, चांदेकर सरांनी वर्कलोड वरती 15-15, 20-20 मिनिटाची चर्चा केलेली आहे. आणि त्या संदर्भामध्ये अगदी सविस्तर केलंय ते आपण आपल्या DHEच्या वेबसाईटवर, आपलं युट्यूब चॅनल आहे त्याच्या लिंक वरती आपण जा आणि ते कृपया ह्या दोन्ही गोष्टी आपण जरा समजून घ्या. दरम्यानच्या काळात मी करमळकर सरांना परत विनंती करतो की सर, आणि चांदेकर सर पण या ठिकाणी आहेत, आपण थोडक्यात सर यांना द्यावं. पण याचं अतिशय सविस्तर चर्चा पहिल्या दोन्ही सेशन मध्ये झालेली आहे, कृपया ती पण आपण सगळ्यांनी बघावी. करमळकर सर. चांदेकर सर मला असं वाटतं की सांगतील, कारण त्या समितीच्या अध्यक्ष म्हणून ते काम करतात, उपसमिती जी आहे ती, आणि त्यात जी काही चर्चा झालेली आहे त्याप्रमाणे त्याच्यावर विस्तृतपणे चांदेकर सर सांगू शकतील. चांदेकर सर. NEP लागू झाल्यापासून सगळ्यात जास्त चर्चेचा विषय राहिलेला आहे तो वर्कलोडचा आहे. आणि त्याच्यावर स्टेअरिंग कमिटीने काम सुरू केलं आहे. शासन सुद्धा त्या विषयामध्ये अतिशय गंभीर आहे. आपण प्रायोगिक स्तरावर पहिल्या वर्षी स्वायत्त महाविद्यालयाला NEP लागू केली, कारण त्याच्यामध्ये स्वायत्त महाविद्यालय स्वायत्तता असल्यामुळे बाकीच्या फॉर्मॅलिटीज कमी असतात. त्यामुळे तो एक प्रयोग केला. नंतर काय सुधारणा त्याच्या आल्या, त्याचा आढावा घेऊन आपण यावर्षी सगळ्यांना ते लागू केलाय. या सगळ्या याचा आढावा घेऊन एक कमिटी त्याची गठीत झालेली आहे वर्कलोडची. थोडासा आढावा घेत घेत आपण त्याच्यातून पुढे जातो आहोत. त्यामुळे एकदा मागच्या वेळेला राव सरांनी पण ते सगळं सांगितलेलं आहे, ते एकदा हा सगळा आढावा गोळा करून आणि मग त्याला कुठल्या तरी सोल्युशनला आपण ही जी वर्कलोडची कमिटी आहे ती कमिटी येईल आणि त्यावेळेला आपण त्या दृष्टीने पुढे जाऊ. सगळ्यात महत्वाचं म्हणजे माननीय मंत्री महोदयांनी त्यावेळेला सांगितले की जी भीती आपल्याला प्रामुख्याने जी असते की वर्कलोड कमी होणार का, वर्कलोड कमी होणार का, काही लोकांना वर्कलोड वाढण्याची भीती आहे, काही लोकांना वर्कलोड कमी होण्याची भीती आहे. खरं म्हणजे दोन्ही भीतीदायक विषय हा नक्की नाही आहे. वर्कलोड वाढला तर त्याच्यामध्ये मार्ग निघेल,
आणि वर्कलोड कमी झाला तर कोणी प्राध्यापक घरी जाणार नाही असं माननीय मंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे. सध्या तेवढं प्रोटेक्शन नक्की देऊन आपण वर्कलोडच्या कमिटीच्या मार्फत या सगळ्या आढावाचा विचार करतो आहोत आणि ते सगळं नीट झालं की त्यावेळेला वर्कलोड कमिटीचा रिपोर्ट आपल्या समोर येईल. नक्कीच सर. अगदी मला असं वाटतं संजयजी की याच्या संदर्भात फारसं म्हणजे आपल्या सगळ्या स्टाफला पण आम्ही सांगू इच्छितो की याच्या संदर्भात फारशी चिंता करू नका. चांदेकर समितीचा अहवाल हा अंतिम टप्प्यामध्ये आहे. दरम्यानच्या काळात त्यांनी ज्या गोष्टीचा उल्लेख केला ते मी पुन्हा एकदा त्याची पुनरुक्ती करतो की माननीय मंत्री महोदय उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी यापूर्वी अनेकदा या गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत की वर्कलोड वाढल्या तर त्या संदर्भामध्ये ऍडिशनल CHB देऊन आपल्याला कशा पद्धतीने ते कॉम्पन्सेट करता येईल आणि कमी जर झाला तो कोणीही आपल्याकडचा अतिरिक्त ठरणार नाही, त्याचं कुठेही समायोजन होणार नाही, तुम्ही आहे त्याच ठिकाणी राहणार आहात. त्यामुळे मला असं वाटतं वर्कलोडपेक्षा आपण ह्या क्रेडिट फ्रेमवर्कमध्ये त्याला इम्प्लिमेंट करणं या दृष्टिकोनातनं अधिकाधिक लक्ष केंद्रित करावं. आणि कृपया आपण पहिले दोन्ही कार्यक्रम आपले जे झालेले आहेत ते सगळ्यांना दाखवावेत, ते बघावेत आणि त्याच्यामध्ये वर्कलोड संदर्भामध्ये अत्यंत सविस्तर चर्चा ही झालेली आहे. मला वाटतं पुढचा प्रज्ञा सोळंकी जी आहेत त्यांनी विचारा. तुम्हाला अनम्यूट केलंय. हो, नमस्कार सर. माझा प्रश्न असा आहे की मी मुळजीजेठा कॉलेज जळगाव मधील विद्यार्थिनी, इंग्लिश डिपार्टमेंट. माझा प्रश्न असा आहे की आपल्याला राष्ट्रीय शिक्षण धोरण मध्ये इलेक्टिव्ह हा एक सब्जेक्ट आलेला आहे आता, ज्याची आपल्याला ओपन चॉईस आहे. तर प्रश्न असा आहे की प्रत्येक सेमिस्टरमध्ये आपण विषय बदलण्याची परवानगी आहे किंवा सेमिस्टरमध्ये एकच विषय आपल्याला शेवटपर्यंत टिकून राहावा लागेल? माहेश्वरी सर. प्रज्ञा, ती जी काही बास्केट असेल ओपन इलेक्टिव्ह आणि जेनरिक इलेक्टिव्हची, त्याच्यामधला कुठलाही विषय तुम्हाला दर सेमिस्टरला घेता येतील. त्याचा उद्देशच त्या ओपन इलेक्टिव्ह जेनरिक इलेक्टिव्ह तो जो काही व्हर्टिकल आहे त्याचा उद्देश, त्याचा ऑब्जेक्टिव्ह तोच आहे की तुम्हाला मल्टी डिसिप्लिनरी एक्सपोजर, बहुविद्याशाखीय एक्सपोजर. तर तुम्ही जे काही तुम्हाला समजा तुमचा आर्ट्स अँड ह्युमॅनिटीज फॅकल्टी आहे, तर तुम्हाला सायन्स आणि कॉमर्स मधले जे काही विषय उपलब्ध असतील त्या बास्केटमध्ये तुमच्या महाविद्यालयाने दिलेले, त्याच्यापैकी कुठलाही विषय तुम्हाला दर सेमिस्टरला घेता येतील, सब्जेक्ट टू द मॅक्सिमम सिलिंग. जे काही 12 किंवा 14 क्रेडिटचे आपण ओपन इलेक्टिव्ह जेनरिक इलेक्टिव्ह ठेवलेले असतील महाविद्यालयाने, तेवढे क्रेडिट तुम्हाला वेगवेगळ्या विषयाचे सुद्धा करता येतील. ओके देवळणकर सर, 1 मिनिट थोडं ऍड करू का त्याच्यामध्ये? प्लीज प्लीज प्लीज. प्रज्ञाजी, दुसरं असं आहे की प्रत्येक महाविद्यालयामध्ये आता माहेश्वरी सरांनी सांगितल्याप्रमाणे हे बास्केट तयार केलेलं आहे. अर्थात जेव्हा आपण तो विषय ऑप्ट करू इच्छितो त्यावेळेला महाविद्यालय स्तरावरती त्या विषयासाठी जागा किती आहेत आणि त्याच्यासाठी महाविद्यालयाने काय काय क्रायटेरियन ठेवलेलं आहे त्याच्या फ्रेमवर्कमध्ये राहून त्याप्रमाणे तो विषय घेता येईल. अर्थात हे जे आहे हे काही बऱ्याच वेळा आपल्यालाही माहिती आहे की एखाद्या विषयाला खूप विद्यार्थी तो विषय घेऊ इच्छितात. त्यामुळे जर अशा प्रकारची संख्या वाढली तर कशा प्रकारे त्याचं नियोजन करावं हे त्या महाविद्यालयाने ठरवायचं आहे आणि त्याप्रमाणे क्रायटेरियन ठरवून त्याप्रमाणे तो विषय त्या विद्यार्थ्याला जो घेऊ इच्छितो त्याला त्याप्रमाणे देता येईल. ओके सर, ओके, थँक्यू. हा नेक्स्ट हे समाधान म्हणून आहेत. समाधान, आपला प्रश्न विचारा. सर नमस्कार. सर्वप्रथम राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या जनजागृतीसाठी प्रश्न तुमचे उत्तर आमचे हा जो उपक्रम शिक्षण संचालनालय आणि विशेषतः माननीय देवळणकर सरांनी आयोजित केलेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रभर याबद्दल जनजागृती होत आहे, त्याबद्दल मी सर्वप्रथम आपले आभार व्यक्त करतो. आणि थोडंसं एक नवीनच शैक्षणिक धोरण असल्यामुळे काही अडचणी असतात आणि त्या अडचणी पुढे येऊ नये म्हणून एक विनंती मी या माध्यमातून काही 2 विनंती करत आहे. एक म्हणजे आता आपण 25-26 पासून द्वितीय वर्षाचा अभ्यासक्रम बदलणार आहात NAP नुसार, तर तो किमान आपल्याला मे मध्ये तरी किमान अभ्यासक्रम प्रत्येक प्राध्यापकाच्या हातामध्ये यायला हवा असं अभ्यास मंडळांना जर आपल्याला सूचना देता आल्या तर तेवढं एक चांगलं होईल. दुसरी गोष्ट, कोणताही अभ्यासक्रम बदलत असताना किमान एप्रिलमध्ये एक नवीन अभ्यासक्रमासंदर्भात एक प्रत्येक विद्यापीठामध्ये विषयनिहाय जर कार्यशाळा घेता आली तर तेही जर आपल्याला सूचना देता आल्या तर तेवढी एक विनंती आहे.
आणि आणखी एक महत्त्वाचं म्हणजे तो जो जनरल इलेक्टिव्ह जो विषय आहे तो इतर शाखेचा विषय निवडण्याबाबत पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावा. जर त्याला जर इतर शाखेचा घ्यायचा असेल तर समजा तो पर्याय द्यावा, अन्यथा त्याला त्याच्याच शाखेचा जर घेता आला तर ते एक बदल करता आला तर ते एक थोडंसं चांगलं होईल. कारण ड्रॉपआउट रेशो जो आहे, गळतीचं प्रमाण जे ते या विषयामुळे वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर तेवढे एक विनंती आहे. दुसरं, अध्ययन, अध्यापन आणि मूल्यमापन हे शिक्षण प्रक्रियेचे प्रमुख 3 घटक आहेत. परंतु NAP नुसार थोडं आपण मूल्यमापनाला जास्त भर देतो आहोत आणि यामुळे काय होतं की थोडंसं अध्ययन अध्यापनाला वेळ थोडा कमी पडतो. म्हणजे तेवढी एक विनंती आहे की या दृष्टीने जर काही बदल करता आले तर अशी माझी विनंती आहे. धन्यवाद सर. नक्कीच. मला वाटतं स्टेअरिंग कमिटीचे अध्यक्ष करमळकर सर, आपण काही ऍड करू इच्छा? सर, चांगलं सजेशन आहे फार सर. सूचना अत्यंत स्तुत्य आहे आणि त्या संबंधात एक गोष्ट स्पष्टपणे आपल्याला सांगू इच्छितो की आता अलीकडे जी काही बैठक आमची SNDT ला झालेली आहे त्याच्यामध्ये एक आम्ही प्रयोजन केलेलं आहे की सर्व शिक्षकांचं विविध जे काही अंग आहेत NAPची, इन्क्लुडिंग तुमचं करिक्युलम बनवण्याच्या दृष्टीनं, तर त्यांचं हँडहोल्डिंग करण्यासाठी टीचर्स ट्रेनिंग हा एक कन्सेप्ट पण आणलेला आहे आणि मला असं वाटतं येणाऱ्या काही दिवसातच त्याची सुरुवात होईल. त्याचं संपूर्ण फ्रेमवर्क तयार झालेलं आहे आणि माझ्या मते येणाऱ्या काही 8-10 दिवसामध्ये त्याची घोषणा होईल. त्याप्रमाणे प्रत्येक विद्यापीठातून काही शिक्षकांचं, म्हणजे आपल्याला सगळ्यांचंच करायचंय, पण जसा म्हणते की मास्टर्स ट्रेनर त्यांचं ट्रेनिंग होईल आणि मग ते ट्रेनर्स त्या महाविद्यालयातील किंवा त्या विद्यापीठातील शिक्षकांना ट्रेनिंग पण देतील, ज्याच्यामध्ये सर्व गोष्टी म्हणजे मल्टीडिसिप्लिन सिलेबस बनवण्यापासून वेगवेगळे जे व्हर्टिकल्स आहेत, वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर तुम्हाला तुमचं समुपदेशन केलं जाईल. धन्यवाद. धन्यवाद. मला असं वाटतं की सजेशन पण खूप चांगलं आहे आणि आम्ही निश्चितपणे स्टेअरिंग कमिटीमध्येच या गोष्टीचा विचार पण करू. पण आता जे करमळकर सरांनी सांगितलं की लवकरच माननीय मंत्री महोदयांकडनं औपचारिकरित्या ह्या एका मोठ्या प्रशिक्षण कार्यक्रमाची घोषणा ही केली जाईल. शक्यतो आपण म्हणजे परत कोणी असं म्हणायला नको की ही सगळी प्रोसेस आमची झाली नाही. एक शॉर्ट टर्म फॅकल्टी डेव्हलपमेंट कोर्स हा आता विकसित करण्याचं काम जे चाललंय, त्याच्यात हे जे 10 तज्ज्ञ आपल्याकडे आहेत, हे 10 तज्ज्ञ त्या कोर्स कंटेंटवरती काम करतायत आणि लवकरच ते करून महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्व एडेड आणि अनएडेड महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांना एक मॅन्डेटरी शॉर्ट टर्म ट्रेनिंग कोर्स हा आपण करतो आहोत आणि त्याची लवकरच आपण घोषणा करू. मला असं वाटतं पुढचा रुपेश मडकर म्हणून आहेत, त्यांनी प्रश्न विचारा, त्यांना अनम्यूट करा. रुपेश मडकर, प्रश्न विचारा सर. हा सर, नमस्कार. मी शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर येथून बोलतोय. सर, क्रेडिट फ्रेमवर्क संदर्भामध्ये मला थोडंसं एक शंका अशी आहे की वेगवेगळ्या स्तरावरती, महाविद्यालयीन स्तरावरती काही सर्टिफिकेट कोर्स किंवा अशा प्रकारचे 2 क्रेडिटचे तत्सम काही कोर्स आपण डेव्हलप सुरुवातीपासून सूचनानुसार आम्ही काही कोर्स रन करतो. मग हे 2 आहेत, हा पूर्ण केल्यानंतर हे 2 क्रेडिट त्या ABC मध्ये किंवा त्या क्रेडिट बँक आहे मध्ये समायोजन किंवा त्याचा समावेश कसा करता येईल? दुसरी गोष्ट, हा जर कोर्स त्या क्रेडिटचं समायोजन किंवा समावेश होत नसेल तर विद्यार्थी अनेक आवाज येत नाही तुमचा. हॅलो, येतोय का सर आवाज? बँडविड्थ कमी आहे, तुम्ही व्हिडिओ ऑफ करा आणि तुम्ही बोला. येस सर, येस. ओके. व्हिडिओ ऑफ करून बोला. हा. तर विद्यार्थी जर या क्रेडिटचं समायोजन जर ABC मध्ये त्या क्रेडिट बँक मध्ये जर होणार नसेल आणि ऑलरेडी जवळपास 9 विषय, 7 ते 9 विषय त्यांना प्रत्येक सेमिस्टरला आहेत आणि ते सुरू असताना, त्याबद्दल ते शिकत असताना ऍडिशनल सर्टिफिकेट कोर्स महाविद्यालयीन स्तरावरचा ते का करतील जर या विषयाचं किंवा या क्रेडिटचं समावेशन त्या ABCच्या क्रेडिटच्या बँकमध्ये होत नसेल? तर त्यांचा तो अट्रॅक्शन पॉइंट त्याचा
लूज होऊ शकतो आणि मग महाविद्यालयीन स्तरावरच्या क्रेडिट जे त्यांना दिले जाणार आहेत सर्टिफिकेट कोर्सचे, त्याबद्दल काही फ्रेमवर्क मध्ये आपल्याला ऍड करता येण्याची काही सुविधा आहे का? देवांकर सर, मी बोलू याच्यात? हो, प्लीज प्लीज बोला. सर, आपण जो प्रश्न उपस्थित केलाय म्हणजे सर्टिफिकेट, प्रत्येक सर्टिफिकेटला क्रेडिटायझेशन आहेच आहे आणि नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्क जे आहे इट अंडरटेक्स क्रेडिटायझेशन ऑफ ऑल कंपोनेंट्स. त्यामुळे हे जे क्रेडिट्स येतील हे ऍड ऑन क्रेडिट्स म्हणून त्याचे समावेश होऊ शकतात आणि ते जर आपण बरोबर प्रॉपरली स्टॅट्युटरी बॉडीज मधून आलेले असतील तर ते अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट वर सुद्धा ऍड होतात. आणि याच्या भविष्यामध्ये जसं युजीसीनं सांगितलं की ऍक्सेलरेटेड प्रोग्राम, तर ऍक्सेलरेटेड प्रोग्राम म्हणजे जेव्हा 3 वर्षाचं 2.5 वर्ष किंवा 4 वर्ष 3.5 वर्ष असं जो भविष्यातला युजीसीचा जो उपक्रम आहे त्याच्यामध्ये ऍड ऑन क्रेडिटचा खूप उपयोग होतो. त्याच्यामुळे या सर्टिफिकेट कोर्सचा जेव्हा तुम्ही प्रामुख्याने विद्यार्थ्यांसमोर प्रेझेंट करणार तेव्हा त्याचा ऍड ऑन क्रेडिट म्हणून त्याचा उपयोग करा. जिथं ते सर्टिफिकेट प्रोग्राम जर तुमच्या त्या पर्टिक्युलर व्हर्टिकल्स मध्ये मॅच होत असतील तर कन्सर्न स्टॅट्युटरी बॉडीची परवानगी घेऊन तुम्ही जर ऑटोनॉमस असाल, म्हणजे तुम्ही मला वाटतं संभाजीनगर गव्हर्नमेंट कॉलेज आहे म्हणजे मला वाटतं ऑटोनॉमस असेल तर तुमचं जी स्टॅट्युटरी बोर्ड ऑफ स्टडीज आहे त्यांची परवानगी घेऊन ते जर क्रेडिट रेग्युलर करिक्युलम मध्ये पण ते घेता येतील. म्हणजे आपण जो दरवर्षीचा 40 ते 44 म्हणतो त्यामध्ये पण त्या व्हर्टिकल मध्ये येत असेल तर ते घेता येईल. अदरवाईज ऍड ऑन क्रेडिटचा पण त्याच्यात ऑप्शन आहे आणि ते पुढे घेता येईल. मग सर, स्टॅट्युटरी बॉडी ही ऑटोनॉमस जर नसेल कॉलेज, आता छत्रपती संभाजीनगरचं शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालय अजून ऑटोनॉमस नाहीये, त्या केसमध्ये युनिव्हर्सिटी ची बोर्ड ऑफ स्टडीजची परवानगी घ्यावी लागेल का कसं? आणि समायोजन करण्यासाठीची काय मेकॅनिझम युनिव्हर्सिटीची प्रोसेस बोर्ड ऑफ आहे? स्टडीज लागेल. नाही, युनिव्हर्सिटीच्या बोर्ड ऑफ स्टडीज कडून तुम्हाला युनिव्हर्सिटीच्या बोर्ड ऑफ स्टडीजची परवानगी घ्यावी लागेल. त्या केवळ बोर्ड ऑफ स्टडीज नाही तर त्याला अकॅडमिक काउन्सिल पर्यंत न्यायला लागेल. हा 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 त्याला विद्यापरिषदेपर्यंत न्यायला लागेल. भोईटे तुमचा बंद करा. सुनील भोईटे म्यूट व्हा. हा सर, बोलू का प्रश्न? भोईटे सर बोला बोला, प्रश्न विचारा. ते अनम्यूट. हा, प्रश्न हा विचारा. सर. हा सर, मी शिवाजी विद्यापीठाच्या बोर्ड ऑफ स्टडीज वरती आहे, पुणे विद्यापीठाच्या पण आहे. पण एक फरक असा जाणवतो सर की आर्ट्सला पुणे विद्यापीठामध्ये प्रॅक्टिकल्स दिलेले आहेत पण इतर विभागात किंवा इतर विद्यापीठाच्या अंतर्गत नाहीत. तर कसं काय, म्हणजे सगळीकडे सारखा सिलेबस असायला हवा पण तो फरक जाणवतो, तर मग हे योग्य आहे का? बोलू का सर? हा, बोला 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 प्लीज. पुणे विद्यापीठाच्या सिलेबस मध्ये संकल्पना जी आर्ट्सच्या विषयांना प्रॅक्टिकल्स आहेत. नाही, एक लक्षात आलं, उत्तर देतोय तो. शक्य नाही, उत्तर देतोय. अपेक्षित पण नाही. करमळकर सर बोलतात आहेत का? नाही, मुळामध्ये एनईपीचा जो उद्देश आहे त्याच्यामध्ये जिथे जिथे शक्य आहे, ज्याला आपण म्हणतो कार्यानुभव मिळावा, जिथे शक्य आहे तिथे प्रॅक्टिकल घालायला काही विरोध नाही आहे त्याच्यामध्ये. इव्हन ह्युमॅनिटीज मध्ये सुद्धा प्रॅक्टिकल घेता येतात. नई तालीमचा जो कन्सेप्ट महात्मा गांधीचा जीवन शिक्षण ज्याच्यामध्ये अनुभव घेताना त्या जास्त चांगल्या पद्धतीनं त्या गोष्टी तुम्हाला आत्मसात करता येतात. त्यामुळे जिथे ते शक्य आहे ह्युमॅनिटीज मध्ये देता येत असेल तर निश्चित द्यावं. असं काही हे नाहीये की ह्यांनी तसं केलं म्हणून सगळ्यांनी तसं करावं, असं काही कंपल्शन नाहीये. पण इनोव्हेशनला मोठ्या प्रमाणात एनईपी हे देतं, काय म्हणतात संधी. दुसरं आपण क्रेडिट इक्विव्हॅलन्स म्हटलंय. हो, बरोबर बरोबर. थँक्यू सर. क्रेडिट इक्विव्हॅलन्स म्हटलंय आपण. हो, क्रेडिट इक्विव्हॅलन्स प्रत्येक राज्यात कायम राहिलं पाहिजे हा आपला आग्रह आहे.
बाकी आता त्या अभ्यासक्रमातील सिलेबस आहे प्रोग्रामचे त्या विद्यापीठाने ठरवावेत आणि विद्यार्थ्यांना चॉईस आहे कुठलं बेटर त्यांनी तो निर्णय घ्यावा. त्यामुळे त्याच्यामुळे काय खूप फरक नाही पडणार. आता तुम्ही दोन्ही विद्यापीठाच्या बोर्ड ऑफ स्टडीजवर आहात, तुम्ही दोन्ही ठिकाणी सारखंपणा करण्याचे प्रयत्न करा. येस सर. ठीक आहे, धन्यवाद. मला असं वाटतं की आपण आजच्या याच्यामध्ये बऱ्यापैकी प्रश्न घेतले गेलेत. आता कोणाचा सध्या हँड रेज नाही आहे आणि जवळपास 1.25 तास झाली आपली चर्चा ही या संदर्भामध्ये चालू आहे. मी परत एकदा सांगतो की हे सगळं रेकॉर्डिंग आपण आपल्या युट्यूब चॅनलला टाकतो आहोत, त्यामुळे ज्यांनी मिस केलेलं असेल ते कधी पण त्याला बघू शकतात. हा एक महत्वाचा भाग आहे. याच्यात एक फक्त बदल आम्ही थोडासा केलेला आहे, तो अशा स्वरूपाने आहे की आपल्यालाही या संदर्भामध्ये विचार करणं, स्टडी करणं गरजेचं आहे. म्हणजे जे पार्टिसिपंट्स आहेत, प्रश्न विचारत आहेत त्यांना देखील. त्यामुळे आपण हा वीकली घेत होतो, त्याच्याऐवजी आपण आता 1-2 तासांचा कार्यक्रम हा आपण दर 15 दिवसांनी म्हणजे अल्टरनेट वीक हा आपण घेणार आहोत. महिन्यातनं हे 2 कार्यक्रम होतील. आणि जसं मी सांगितलं की आपली जी एकूणच याची इंटेक कॅपॅसिटी खूप जास्त आहे. आपण 1000 लोकांना सुद्धा अकोमोडेट करू शकतो, इतकी प्रचंड मोठी आपली इंटेक कॅपॅसिटी आहे. त्यामुळे आपण आता पुढचा जो आपला पाठ असेल हा येत्या शनिवारऐवजी त्याच्या पुढच्या शनिवारी आपण घेणार आहोत. महिन्यातनं हे 2 मोठे कार्यक्रम होतील, जेणेकरून आपल्याला व्यवस्थितपणे प्रश्नांची चर्चा करता येईल आणि अधिकाधिक लोक त्याचा फायदा पण घेऊ शकतील. कारण आता आज आपल्याकडे साधारणतः 160 आणि काही ठिकाणी ग्रुपमधनं लोक जॉईन झालेले आहेत. परंतु आमची अशी इच्छा आहे की एकाच वेळेला साधारणतः 500-600 लोकांनी, कारण तेवढी आपली कॅपॅसिटी आहे आणि हे सगळे तज्ज्ञ जे आहेत हे सगळे जण सन्माननीय कुलगुरू आहेत, वेगळ्या ठिकाणी काम करणारे आहेत आणि आपल्यासाठी हे सगळे जण वेळ काढून येत आहेत. त्यामुळे त्यांचा वेळ अत्यंत अमूल्य आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की आपण महिन्यातनं 2दा हा कार्यक्रम घ्यावा. पण सगळ्या आपल्या मित्रांना, प्राध्यापक मित्रांना, प्राचार्यांना हा मेसेज द्या. आणि हा ओपन प्लॅटफॉर्म लिंक कायम आहे, या लिंक मध्ये बदल नाही होणार आहे. हीच लिंक तुम्हाला सगळीकडे कामाला येणार आहे. त्यामुळे हा एक भाग. आणि दुसरा एक अत्यंत महत्वाचा म्हणजे ज्याचा उल्लेख आता करमळकर सरांनी पण केलेला होता की आपण सह्याद्री शिक्षण संवाद हा एक उपक्रम सुरू केला, दर शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजता आहे. आणि या उपक्रमामध्ये आपण जे वेगवेगळ्या प्रकारचे राष्ट्रीय स्तरावरचे महत्वाचे उच्च शिक्षणामधले प्रश्न असतात त्यांची चर्चा करण्यासाठी आपण मराठीमध्ये, हा कार्यक्रम पूर्णपणे मराठीमध्ये आहे आणि त्याच्यात एक आपण तज्ज्ञांना आमंत्रित करतो आणि ते त्यावरती प्रेझेंटेशन देतात. काल जसं डॉक्टर संजय ढोले सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीमध्ये फिजिक्स डिपार्टमेंटचे हेड ऑफ द डिपार्टमेंट आहेत, IQAC डायरेक्टर आहेत, त्यांनी जे UGCच्या ड्राफ्ट गाईडलाईन्स आलेल्या आहेत असिस्टंट, असोसिएट आणि प्रोफेसर संदर्भात, त्याचप्रमाणे कुलगुरू पदासंदर्भामध्ये काल त्याची अत्यंत उत्तम चर्चा त्यांनी केली, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन केलं. यापूर्वी करमळकर सर असतील, RD कुलकर्णी सर असतील, भूषण पटवर्धन आहेत, यासारखे अनेक जण या प्लॅटफॉर्मला जॉईन झालेले आहेत आणि दरवेळेला नवीन नवीन विषय घेऊन तयारी करून ते आपल्यापर्यंत येतात. हा कार्यक्रम आपल्यासाठी आहे. मराठीमध्ये आपल्याला या संदर्भामधलं ज्ञान सगळं मिळतं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की याला आपण स्वतःहून उत्साहाने जॉईन झालं पाहिजे. ही ओपन लिंक आहे, 1000चं इंटेक कॅपॅसिटी आहे. त्यामुळे आपण प्रत्येकाने ह्या सगळ्या ग्रुप्समध्ये प्राध्यापकांचे आपण काही ग्रुप शेअर करावेत. मी तुम्हाला असं सजेशन देईल की प्रत्येक रिजनमध्ये कोणीतरी लीड घ्यावा, एक 2 ते 3 प्राध्यापकांनी किंवा प्राचार्यांनी, आणि त्यांनी त्यांच्या रिजनमध्ये ग्रुप तयार करावा 100-150 प्राध्यापकांचा. आणि ही लिंक आम्ही थ्रू जॉईंट डायरेक्टर म्हणा किंवा स्वतः आम्ही शेअर करू तुमच्या बरोबर आणि त्या ग्रुपवर टाकून अधिकाधिक लोकांनी त्याला जॉईन झालं पाहिजे. कारण हा सगळा कार्यक्रम तुमच्यासाठी आहे. याच्या माध्यमातून एक जागृती निर्माण व्हावी, वेगवेगळ्या प्रश्नांची चर्चा अगदी ग्रामीण भागापर्यंत जावी अशी आमची इच्छा आहे. आणि त्या दृष्टिकोनातून हे सगळे सकारात्मक उपक्रम आपण करतो. ही सगळी मोठी मोठी माणसं त्यासाठी वेळ काढतात, स्वतःहून इथे येतात. आणि याच्या मागचा उद्देश असा आहे की फिजिकली प्रत्येक ठिकाणी पोहोचणं आपल्याला शक्य होणार नाही, पण आता तंत्रज्ञानाने आपल्याला हा उत्तम ऑप्शन, पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे. त्यामुळे याच्या माध्यमाचा फायदा हा सगळ्यांनी घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. आपल्याला कल्पना असेल की आता दर शनिवार रविवार देखील आपली शासकीय कार्यालय आम्ही ओपन ठेवतो. आज शनिवार आहे, आज सुट्टीचा दिवस आहे, परंतु असं असतानाही आमचं कार्यालय उघड आहे. हे सगळं आम्ही तुमच्यासाठी यासाठी करतो आहे की याचा अधिकाधिक फायदा तुम्हाला व्हावा, या संदर्भात कसले गैरसमज होऊ नये, तुमची कन्सेप्च्युअल क्लॅरिटी व्हावी. त्यामुळे आम्हाला जेव्हा असं वाटतं की आपली 1000ची कॅपॅसिटी आहे आणि साधारणतः 200-250 लोक जॉईन होत आहेत, एवढे तज्ज्ञ इथं आलेले आहेत, त्यामुळे हा मेसेज तुम्ही अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवा. आणि हा उपक्रम तुमच्यासाठीच आहे.
त्यामुळे यातनं तुम्ही ओपनली प्रश्न विचारू शकता. आणि मला असं वाटतं की ज्या पद्धतीची उत्तरं तज्ञांकडनं दिली गेली आहेत, एबीसी पासनं तर आज अगदी वर्कलोड पासून असेल किंवा बाकी ठिकाणी तुम्हाला जे प्रॅक्टिकल प्रश्न होते, अत्यंत साधक बाधक चर्चा या प्लॅटफॉर्मवरनं होती आहे. त्यामुळे आपण आता पुढचा हा शनिवार सोडून पुढच्या शनिवारी ही लिंक कायम आहे, कॉमन लिंक आहे. त्यामुळे आपले सगळे तज्ञ पुन्हा येतील, अधिकाधिक प्रश्न विचारा. हा कार्यक्रम आम्हाला आणखी जास्त स्ट्रेच करायलाही अजिबात हरकत नाहीये. आपल्याला कसल्याही प्रकारचं बंधन नाहीये. त्यामुळे आपण 2 तास, कधी कधी खूप जास्त प्रश्न असतील तर आपण अगदी 2.5 तासापर्यंत पण त्याला स्ट्रेच करू. आमचे सगळे तज्ञ मार्गदर्शक त्यासाठी नेहमी तयार असतात. पण अधिकाधिक लोकांनी याचा सहभाग घेतला पाहिजे असं आम्हाला वाटतं. म्हणजे एवढं मोठं राज्य आहे आपल्याकडे, म्हणजे आमच्या सेवार्थमध्ये साधारणतः जे कर्मचारी येतात हे 70,000च्या आसपास आमचे फक्त एडेड कॉलेजमधले टीचिंग आणि नॉन टीचिंगचे कर्मचारी आहेत. 70,000 लोक असतानाही आपण म्हणतोय, म्हणजे अनएडेड तुम्ही विचार पण नाही करत सध्या, एवढा सगळा स्टाफ असताना जॉईन मात्र 150, 200, 250 होत आहेत. तर हे असा प्रकार नको व्हायला. आणि मग नंतर आपण म्हणतो की आमच्यापर्यंत ते पोहोचलं नाही, असं न होता कृपया ग्रामीण भागामध्ये किंवा जे बाकी डिस्ट्रिक्ट आहेत की ज्या ठिकाणी त्यांना असं वाटतं की आपण फारसं पोहोचलेलं नाही एनईपी, त्या ठिकाणी त्यांनी अधिकाधिक ह्या प्लॅटफॉर्मचा वापर करून घ्यावा अशी तुम्हाला सगळ्यांना एक आव्हान आहे, त्याचप्रमाणे विनंती आहे. त्यामुळे आता पुढच्या शनिवार सोडून त्याच्या पुढच्या शनिवारी आपण जॉईन होणार आहोत. या शुक्रवारी आपण पुन्हा एकदा सह्याद्री शिक्षण संवादच्या माध्यमातून एक नवीन तज्ञ व्यक्ती तुमच्याशी इंटरॅक्शन करणारे संध्याकाळी 5 वाजता कार्यक्रम असतो. त्यामुळे जसं मी सजेस्ट केलं की प्रत्येक रिजनमध्ये काही उत्साही प्राध्यापकांनी एकत्र यावं आणि त्यांनी व्हॉट्सअप ग्रुप तयार करावे, त्या ग्रुपवरती लिंक शेअर करावी आणि अधिकाधिक लोक त्याचा फायदा घेतील अशा दृष्टिकोनातून याचा विचार केला जावा. आजच्या ह्या आपल्या प्रश्न तुमचं उत्तर आमचं हा एनईपी संदर्भातला जो मुक्त व्यासपीठ आहे जे आपण क्रिएट केलेला आहे, आणि मी थोडंसं म्हणजे आत्मप्रौढीचा भाग थोडासा बाजूला ठेवून ही गोष्ट सांगतो की ज्या सिस्टमॅटिक पद्धतीने, ज्या ऑर्गनाइज पद्धतीने महाराष्ट्रामध्ये आपण एनईपीची अंमलबजावणी करतोय, तुम्ही इतर राज्यांमधली जाऊन परिस्थिती बघा. अशा स्वरूपाच्या स्टिअरिंग कमिटी केल्या जाणं, त्यांच्या बैठका होणं, अशा प्रकारचे व्यासपीठ तयार केलं जाणं, असे कसलेही उपक्रम शासकीय पातळीवरती कुठेही केले जात नाहीत, कुठेच केले जात नाही. खाजगी विद्यापीठ स्तरावरती होत असतील, महाविद्यालय स्तरावरती होत असतील, पण शासन म्हणून जेव्हा पुढाकार घेतोय असा प्रकार केवळ महाराष्ट्रामध्ये घडतो. आणि त्यामुळे हा उपक्रमाच्या माध्यमातून मी जसं तुम्हाला सांगितलं की आपल्याला एक प्रयोग करतोय आपण उच्च शिक्षणामधला, हे मॉडेल आपल्याला यशस्वी करायचं, जेणेकरून आपण राष्ट्रीय स्तरावरती ह्या मॉडेलचा उपयोग कशा पद्धतीने करता येईल अशा स्वरूपाने आपला प्रयत्न आहे. त्यामुळे याला अधिकाधिक प्रतिसाद द्या. त्यामुळे आमचा उत्साह वाढतो. नसता 50-60 लोकांसाठी एवढ्या तज्ञांना बोलवणं, एवढी मोठी ऍक्टिव्हिटी करणं हे आपल्याला म्हणजे आमच्या दृष्टीने देखील हे योग्य नाही आहे. म्हणून मला असं वाटतं की अधिकाधिक लोकांनी याचा फायदा घेणं हे खूप गरजेचं आहे. आणि या उपर जर तुमचे काही चांगले सजेशन असतील ते सजेशन आम्हाला देत राहा. म्हणजे अजूनही तुम्हाला असं वाटत असेल की या कार्यक्रमामध्ये आपण काही बदल करावा किंवा त्याची फ्रिक्वेन्सी वाढवावी, कमी करावी, जेही काही असेल आम्ही अत्यंत ओपन आहोत. आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचायचं आहे, हे आमची प्रामाणिक उद्देश आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं आम्ही सगळेजण ॲज अ टीम म्हणून आम्ही काम करतो आहोत. मी पुन्हा एकदा स्टिअरिंग कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय करमळकर सर असतील, आदरणीय माहेश्वरी सर, आदरणीय शिर्के सर आज जॉईन झालेले, चांदेकर साहेब, बिसेन सर, वेलिंग सर जॉईन झालेले आहेत. आर डी कुलकर्णी स्वतः प्रवासात होते पण ते देखील आज या ठिकाणी आपल्याला जॉईन झालेले आहेत. त्याचप्रमाणे संपूर्ण राज्यातनं आज विविध प्राध्यापक, प्राचार्य, विद्यार्थी पण, आज एका विद्यार्थिनींनी पण प्रश्न विचारला, आम्हाला खूप आनंद झाला. विद्यार्थ्यांसाठी ओपन आहे, पालकांनी पण याला जॉईन करावं अशी आमची इच्छा आहे. त्यामुळे मी आपल्या सगळ्यांचे अत्यंत मनपूर्वक आभार मानतो. उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या वतीनं आज माझ्या बॅक ऑफिसमध्ये प्राध्यापक प्रशांत मगर आहेत, आमची टीम आहे पूर्ण आज हे सगळं टेक्निकली काम करणारे. मी सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो. आणि हा शनिवार सोडून पुढच्या शनिवारी आपण सगळेजण याच व्यासपीठावरती प्रचंड मोठ्या संख्येने भेटणार आहोत. दरम्यानच्या काळामध्ये या येत्या शुक्रवारी पुन्हा एकदा आपला सह्याद्री शिक्षण संवादचा कार्यक्रम आहे, त्याच्यासाठी पण आपण ऑनलाईन जॉईन व्हा आणि असं मी सगळ्यांना आवाहन करतो. आणि आजचा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं मी घोषित करतो. सगळ्यांचे पुन्हा एकदा अत्यंत मनपूर्वक आभार. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद सर.